आणखी वाहतूक बातमी। कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील घराबाहेर पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। अभिजित दिपकेला सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर इथे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। अभिजित दिपके याच्या घरासमोर आज सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपकेच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। अभिजित दिपके याला अमेरिकेमध्ये सुद्धा फोनवरून धमकी देण्यात आलेली होती। सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर अभिजितच्या घराबाहेर आता पोलीस तैनात ठेवण्यात आले। सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी स्थापन करणारे अभिजित दिपके गेल्या काही दिवसापासून जे ते प्रचंड चर्चेत आहेत। कोट्यवधी फॉलोअर्स त्यांना जे ते सोशल मीडियावर मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र त्यांना जे ते काल धमकीचा फोन आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानासमोर पोलिसांनी जे ते तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज महानगर भागात जे ते त्यांचे आई वडील या ठिकाणी राहतात आणि हेच त्यांचं घर आहे। आपण त्या घराबाहेर बघतोय पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे। संपूर्ण भागात आता पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे आणि आता पुढील किती दिवस हा बंदोबस्त राहतो आणि ही कॉकरोच जनता पार्टी पुढे काय करते, अभिजित दिपके पुढे काय निर्णय घेतात, हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सोशल मीडियावर जे ते कॉकरोच जनता पार्टीने धुमाकूळ घातल्याचं सध्या तरी पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।